हरिपाठ अभंग 25 भाग 2। तेथील प्रमाण नेनेवे वेदांसी, ते जीवजंतुसी केवी कळे। ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे। ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामधून सांगतात की देवांचं प्रमाण किंवा नामस्मरणाचं महत्त्व हे वेदांना सुद्धा समजलं नाही आहे। वेद आपण श्रेष्ठ मानतो, परंतु त्यांना देखील कसा ईश्वर आहे किंवा नामस्मरणाचं फळ किती मोठं आणि महात्म्य देणारं असतं हे त्यांना लक्षात नाही आलं। तर ह्या सामान्य भ्रष्ट व्यभिचारी वाईट मार्गाला लागणाऱ्या लोकांना ते केव्हा कळावं? म्हणजे तिथं बुद्धीचा भेद सांगितला। आणि ज्यांना खरंच वाईट मार्गानंच वागायचं असतं त्यांच्याशी ईश्वर कसा प्राप्त होईल, आणि हे इथल्या सामान्य लोकांना ते कळणार नाही। एवढं चांगलं फळ ह्या नामस्मरणाचं आहे, ह्या हरिपाठातून माऊलींनी सांगितलं। शेवटच्या चरणात ते सांगतात की ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे। ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामधून नामस्मरणाचं महत्त्व सांगतात, पण या नामस्मरणाच्या महत्त्वामध्ये हे साधन आहे असं बऱ्याच लोकांना वाटतं। काहीतरी साध्य करण्यासाठी, काहीतरी गोष्ट मनातली इच्छा प्राप्त करण्यासाठी हे साधन आहे नामस्मरणाचं, हरिपाठाचं, असं लोक म्हणतात। परंतु माऊली सांगतात की माझ्यासाठी हेच साध्य झालेलं आहे। साध्य म्हणजे माझ्यासाठी हे फळ आहे, हे साधन नाही आहे, हा मार्ग नाही आहे, मला त्याद्वारे मिळालेलं हे फळ आहे। म्हणून नारायण पाठ मी करतो, म्हणजे हरिपाठ करतो। सर्वत्र वैकुंठ केले असे, ह्या हरिपाठामुळं काय झालं की मला सर्वत्र वैकुंठ प्राप्त झालेलं आहे। वैकुंठ म्हणजे ईश्वर देखील होतं, मला सर्वत्र ईश्वर देखील प्राप्त झालेला आहे, किंवा वैकुंठ म्हणजे स्वर्ग देखील होऊ शकतो, मला स्वर्ग प्राप्त झालेला आहे। आपण जे आयुष्यामध्ये पुण्य पाप असे जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला इथं जगत असताना आयुष्य पृथ्वीवर भोगावं लागतं। परंतु स्वर्गामध्ये पुण्यफळ जर जास्त असेल तर आपला चांगलं आयुष्य पुढचं जातं असं म्हणतात, मृत्यू पश्चातचं जे असतं ते, आणि पापाची शिक्षा मिळत राहते। म्हणून हे पुण्यफळ आपण प्राप्त करावं आणि हरिपाठाच्या माध्यमातून नामस्मरण करून आपल्या अडीअडचणी सोडाव्यात, डिप्रेशनमधून बाहेर पडावं, सर्वांसाठी चांगलं वागावं, आपली नियती साफ ठेवावी, नियत साफ ठेवावी, व्यभिचार भ्रष्टाचार हे सोडून द्यावं, आणि हरीचं नामस्मरण करून आयुष्य सुंदर आणि सुखी बनवावं। जय जय रामकृष्ण हरी।